देखील आलेली आहे, मुनगंटीवारांना तिकीट देण्यात आलेलं आहे. कसं या सगळ्यात? नाही, आमची माझी कन्या शिवानी तिकीट मागते हायकमांडकडे. हायकमांडचा निर्णय आहे वरिष्ठांचा. तिकीट दिली तर लढू. हायकमांड जो निर्णय घेतील तो त्याला देतील, त्याच्यासाठी काम करू. राहिला मुनगंटीवारांना कधी बरीचसा बकरा केला काय असं आता वाटायला लागलं आहे. कारण माझी तिकीट मीच कापणार म्हणले. आता त्यांची तिकीट पक्षाने कापली नाही, पण जनता त्यांची दिल्लीची जाणारी वाट मात्र अडवेल की काय किंवा कापेल येणारा काळ सांगेल. आता मी काय यावर अधिक बोलणार नाही. पण बिचाऱ्यांना अनिच्छेने त्यांची इच्छा नसताना जबरदस्तीनं त्यांच्या गळ्यात ही वरमाला घातली असं सगळं त्यांच्या चेहऱ्यावरून दिसतंय. ते म्हणाले काल की मी चंद्रपूरचा लाकूड नव्या संसद भवनाला दिला आणि त्या दरवाजातून मला प्रवेश मिळेल. तर असं आहे की लाकूड चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. तो लाकूड काही भारतीय जनता पक्षाच्या जंगलातला किंवा प्रांगणातला नाही आहे. त्यामुळं जिल्ह्यातील जनता त्या लाकडाच्या प्रवेशातून कोणाला निवडून देतील. चंद्रपूरमध्ये निश्चितपणे ते काँग्रेसचा, कारण तो जिल्हा पूर्णतः काँग्रेसचा जिल्हा आहे. काँग्रेसच्या वातावरण आहे आणि 3 आमदार भारतीय जनता पक्षाचे केवळ 2च आमदार तिथे आहे. विधान परिषदेचे 2 आमदारसुद्धा आमचेच आहेत. आम्ही त्यांना ताकद आमची काँग्रेस असल्यामुळे निवडून आलेली आहे. तर अशा स्थितीत मुनगंटीवारांचा दिल्लीचा दरवाजा हा नक्की म्हणजे ते म्हणतात त्याप्रमाणे की सुकर होईल कठीण जाईल हे आम्ही आता बोलणार नाही, पण पुढे बोलू. इच्छा सगळ्यांचीच असते, म्हणूनच कदाचित धानोरकर ताई विरोध करत आहेत का? त्यांची पण इच्छा आहे म्हणून हे होत आहे का? म्हणजे ज्या टीका होत आहेत त्या त्यातून होत असतील का? असं आहे की त्या काय बोलले ते पक्षाच्या म्हणजे प्लॅटफॉर्मवर त्यांनी बोलायला हवं होतं. तिकीट मागण्याचा अधिकार त्यांना पण आहे, मी काही नाकारू शकत नाही. पण तिकीट कोणी मागतं म्हणून त्याला विरोध करण्याचं काही कारण नाही. तो होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा असते आणि मला वाटतं की लवकर निर्णय अपेक्षित आहे. आणि ही सभा झाली की शिवाजी पार्कमधली सभा झाली की मला वाटतं आमचीही यादी 18 पासून महाराष्ट्रातली जवळपास येईल. त्यावेळेस तो निर्णय झाल्यावर चित्र स्पष्ट होईल. पण एक सांगतो आपल्याला, महाराष्ट्रातील राजकीय चित्र बदलणारी ही सभा ठरेल एवढं मात्र नक्की तुम्हाला सांगतो. ही इंडिया आघाडीची सभा आहे. इथे इंडिया आघाडीचे सगळे घटक पक्ष या सभेमध्ये उपस्थित राहणार आहेत, नेते उपस्थित राहणार आहेत आणि विरोधकांच्या म्हणजे सत्ताधाऱ्यांच्या उरात धडकी भरेल अशा प्रकारचं